कल आप लोगों ने सुभाष नगर में दोनों जगह पर आपने अपना प्रचार फेरी किया, कैसा रिस्पांस रहा? पब्लिक क्या सोचती है आप लोग के बारे में? आम्ही सुभाष नगर मध्ये काल त्या प्रचारादरम्यान फिरल्यानंतर ज्या सुभाष नगर मधल्या काही समस्या आहेत, ह्या समस्यांमध्ये आज त्या ठिकाणी जी काही गंभीर परिस्थिती आहे सुभाष नगरची, त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नाही, पाण्याचा गंभीर प्रश्न आहे आणि स्वच्छता आणि साफसफाई तर काहीच नाही। हे सर्व पाहिल्यानंतर एवढंच समजते की 25 वर्षामध्ये ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्या 25 वर्षामध्ये ह्या लोकांनी केलं तरी काय? आज मुंबई महानगरपालिकेचं 75,000 कोटीचं बजेट असताना तुम्ही जर जनतेला ज्या काही साध्या साध्या सुखसोयी आहेत, गटर आहे, वॉटर आहे, मीटर आहे, हे सुद्धा जर तुम्ही करू शकले नाही तर याच्या पुढे आपण जाणार आहोत की नाही? आणि ज्या पद्धतीने तिकडच्या समस्या पाहिल्या, आज जर तिथं जर काही ऍक्सिडेंट काही झाला तर तिथून बाहेर सुद्धा कोणाला काढता येणार नाही, अशी गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी आहे। आणि त्या ठिकाणच्या जनतेने एकच माझ्याकडून आश्वासन हे करून घेतलेलं आहे की तुम्ही आम्ही तुमच्या बरोबर आहोत। त्या ठिकाणची जी उत्तर भारतीय जनता आहे त्या जनतेने एक विश्वास दिलेला आहे की आम्हाला असा नगरसेवक पाहिजे की जो दिलेला शब्द पाळतो। मी त्यांना निश्चितपणे एक सांगितलेलं आहे, मी ज्या पक्षाचा या ठिकाणी उमेदवार म्हणून आलेलो आहे ते आमचे राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे राज्यामध्ये अजितदादांनी दिलेला शब्द अजितदादा पाळतात, म्हणूनच बोलतात एकच वादा अजितदादा, आणि त्यांचा शिपाई मी आहे। त्यामुळे एक निश्चित आहे की जनतेने, या माता माऊली भगिनींनी सगळ्यांनी एक विश्वासाने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे आणि येणाऱ्या 15 तारखेला 2 नंबरचं बटन दाबून निश्चितपणे मला 100% खात्री झाली की ह्या सर्व माता भगिनी, आमचे युवा, इकडची जनता एक मोठ्या मताधिकाने निवडून देतील, हा विश्वास नक्की ह्या जनतेने मला दिलेला आहे आणि निश्चितपणे विजय होणार आहे। क्या रिस्पांस आ रहा है? आप लोग इतना घूम रहे हैं, धूप में परेशान हैं, कैसा लग रहा है लोगों से मिलने के बाद? आप लोगों को क्या लोग बोल रहे हैं? हमें लग रहा है कि हम जो घूम रहे हैं, जो जा रहे हैं, प्रचार कर रहे हैं, तो हमको लग रहा है कि हमारे नेता जिस तरीके से घूम रहे हैं, सब जगह घरों घर जाके अपने अपने लोगों से मिल रहे हैं, तो रिस्पांस अच्छा है। लेकिन अपन अपने सर हमारे बबनराव बंदे साहब और अजीत दादा पवार, इनके गट के राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के जो उम्मीदवार है, सक्षम है अपने वार्ड में काम करने के लिए। उन्होंने ओबीसी के वार्ड अध्यक्ष है, जिला अध्यक्ष है, और उन्होंने बहुत सारे काम किए हुए हैं। इनको आशीर्वाद दिया गया है छगन भुजबल साहब और मन्ने साहब, इन्होंने अजीत दादा का हाथ है, तो जरूर हमारे मन्ने साहब जीत के आएंगे तो अपने वार्ड में अच्छा काम करेंगे और अच्छे लोगों को सुख सुविधा देंगे। आप इधर की हो, आपको कैसा लगता है मदने जी, आपके इनका काम कैसा? आप यहाँ के लोकल है तो यहाँ के बारे में आप अच्छी तरह जानते हैं, क्या बताना चाहते हैं मदने जी के? पब्लिक क्या चाहती है, अगर ये हमारा भला कर सकते तो हम लोग इनके पीछे है और हम इन्हें विजय करके देंगे। सबकी तो ऐसा लग रहा है, सबको देख के कि सब हमारे सपोर्ट में है। तो यहाँ पे क्या काम बाकी है कि मदने साहब आने के बाद यहाँ पे जो काम है यहाँ पे जो हम लोग की झोपड़पट्टी की समस्या है, जो हम लोग का टॉयलेट रहता है, सब रास्ते रहते हैं, बच्चों की परेशानी है, कॉलेज की है, स्कूल की है, हॉस्पिटल की है, ये सब परेशानी हमारी दूर करे, हम इनके साथ है। आज इस एरिया में क्या क्या प्रॉब्लम, क्या लोगों के बीच में आप क्या लेके जाएंगे, क्या पूछेंगे लोगों से, क्या सामने वालों को बताएंगे आप, इसके में बताइए। रास्ते बरोबर नहीं है, यहाँ पे बहुत सारी समस्या है, पानी की समस्या है, बहुत सारी समस्या। महिला हो, महिला की यहाँ पे कितनी समस्या है, क्या है, इसके बारे में आप कुछ बताएंगे? यहाँ पे बहुत समस्या, उनको यहाँ से प्रॉब्लम होता है, रास्ते बरोबर नहीं है, बच्चे लोग को स्कूल में आने जाने का प्रॉब्लेम है, शाळेचं प्रॉब्लेम आहे आणि आपल्या शाळेभोगा नगर आहे, 5 फाईल भरले, आतापर्यंत 1 फाईल भरले, काय बघायला कोणतं काय बनणार आहे, ग्रुप देतात, हा बिल्डिंग बनवतात, नकली ग्रुप बनवतात, एका घरातून 2-2 बनवतात, कशी बिल्डिंग जाणार? आज 5 वाजता झालं, 5 फाईल भरलेले आहेत। ये अब इतना घूम रही हैं तो आपको कुछ तो लगता होगा आइडिया। यहाँ के लोग जो रह रहे हैं, ऐसा रेखा घर है, बहुत खराब, लोग कैसे रहते रहे हमें समझ में नहीं आ रहा है। बहुत अपंग लोग भी है, उनके लिए कुछ नहीं हो रहा है, और इसके लिए हमें कुछ तो करना पड़ेगा। तो हम यहाँ से स्टार्ट करेंगे, लोगों को पहले घर, वाटर और टॉयलेट सब करना है। पर लोग ऐसे जीते हैं ना, समझ में नहीं आ रहा। सीढ़ियाँ बराबर नहीं है, कचरा नहीं निकला है, और ये सब लोग
इन सब लोगों को परेशानी है, आरोग्य की परेशानी है। ओके इसलिए ये समस्या का हल निकालने के लिए हम काम करेंगे। महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या महामानवाने दिला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर लहुजी साळवे, सर्व महामानवांना वंदन करून आज या साळवे नगर मध्ये, साळवे नगरचं आणि माझं नातं खूप वेगळं आहे आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी मी आज बोलत आहे आणि प्रचाराच्या सभेसाठी माझ्या आपण सर्व माता भगिनी बंधू सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। त्या साळवे नगर मध्ये मी बऱ्याच वेळा आलेलो आहे आणि साळवे नगर हे माझं स्वतःचं कुटुंब असणारं हे साळवे नगर आहे आणि मला निश्चितपणे खात्री आहे की साळवे नगर मधला प्रत्येक बंधू भगिनी युवा माता या सर्वजण त्या 2 तारखेला जी आपली निशाणी घड्याळ आहे, ज्याचा बटन 2 नंबरचा आहे, 2 नंबर म्हणजेच विजयाची जिंकली आहे, विजय आहे आणि या विजयामध्ये साळवे नगरचा पहिला सिंहाचा वाटा असेल याबद्दल माझ्या मनामध्ये विश्वास आणि खात्री आहे। आज ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांच्या हातामध्ये 25 वर्षांपासून सत्ता होती आणि या मुंबई महानगरपालिकेमध्ये आज कशा प्रकारे कारभार करून ठेवलेला आहे। आज वॉटर गटर मीटरच्या सुद्धा समस्या लोक सोडू शकले नाही आणि महत्वाचं म्हणजे आज आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सर्व समस्या तर निश्चितच आहे। महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आज आपल्या मुलांना आपण टाकू शकत नाही कारण तिथे शिक्षणाचा दर्जा नाही, शिक्षण व्यवस्थित मिळत नाही, सोयी सुविधा नाही। अशी अवस्था ज्यांनी केली त्यांना आपण सर्वांनी या वेळेला घरी बसवायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याची निशाणी घड्याळ आहे, जो पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, ओबीसीचा बुलंद आवाज, ज्येष्ठ नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब, कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे साहेब आणि राज्याचे आणि प्रांतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सन्मान्य तटकरे साहेब, मुंबईचे आमचे दोन्ही कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे साहेब, सिद्धार्थ कांबळे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये नवी क्रांती करणार आहे आणि अजितदादा म्हणजे एकच वादा म्हणजे अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादांचा शिपाई म्हणून आपल्या सर्वांना साळवे नगर मध्ये एक विश्वास आणि शब्द देतो की या जनतेचे जे काही प्रश्न आहेत, पाण्याचा असेल, इकडचे टॉयलेटचे प्रश्न आहेत, लहान मुलांना खेळण्यासाठी मैदाने नाहीयेत आणि ज्यांना आपण इथून निवडून दिलेलं आहे ते आज आमदार आज तसं पाहिलं तर या आमदारासाठी जीवाचं पाणी करून आम्ही त्यांना निवडून आणलं आणि आज एक मोठेपणाने त्यांनी आम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रामदासजी आठवलेंचा आरपीआय पक्षाने एक जागा निश्चित द्यायला पाहिजे होती। महायुतीमध्येच आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीतच आहे आणि मी महायुतीचाच उमेदवार आहे। त्यामुळे आपल्याला कुठलीही काळजी करायची गरज नाहीये। आपलं घड्याळाचं बटन दाबायचं, प्रचंड बहुमताने आपण विजय झाल्यानंतर एक तुम्हाला विश्वास देतो, या एसआरए मध्ये जे काही लफडी आहेत ते सर्वांचा माझा अभ्यास आहे आणि ह्या ठिकाणी ज्या ज्या लोकांना काही त्रास झाले नाही, ते पाणी देत नाहीये, त्यांची घरं तुटलेली आहेत। आज मागे माता भगिनीने सांगितलं काय फायली 5-5 फायली पडलेल्या आहेत। आज ही जी काही समस्या आहे सगळं लक्षात आहे आणि ह्याच्या मागे जर तुम्हाला त्या सगळ्यांपासून जर सुटका करून घ्यायची असेल तर एकच वादा म्हणजे अजितदादा त्यांच्या पक्षातला हा उमेदवार आहे, यांना आपण निवडून दिलं तर निश्चितपणे आपल्याला खात्री देतो की या ठिकाणचा सगळा कायापालट झाल्याशिवाय आम्हाला शब्द आणि वचन देतो आणि आपला आशीर्वाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रपती, जय मल्हार, जय उमेदवाराला विजय करावे। पॅम्पलेट आतमध्ये